हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दीपालीज कुक स्टुडिओमध्ये। आज आपण छान असा ॲपलचा शिरा बनवणार आहोत। त्यासाठी बघा, एक ॲपल कट करून घेतलेला आहे, बारीक रवा घेतला 1 वाटी भरून, साखर आणि ड्रायफ्रूट घेतलेत। कढईमध्ये सर्वात आधी थोडंसं तूप घातलेलं आहे। तूप घालून आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। छान आता आपण रवा भाजून घेऊया। एकदम हेल्दी आणि टेस्टी असा हा ॲपलचा शिरा तयार होतो। तुम्ही ॲपल कट करून घेण्याऐवजी किसून सुद्धा वापरू शकता। एकदम मस्त असा हा ॲपलचा शिरा तयार होतो आणि रेसिपी पण खूप सिंपल सोपी आहे। नक्की तुम्ही पण करून बघा ही रेसिपी। मी इथे बघा रवा सर्व भाजून घेतलेला आहे। आता आपण एका डिशमध्ये काढून घेत आहोत। इथे मी सर्व रवा काढून घेतलेला आहे बघा मैत्रिणींनो। छान असा भाजून झालेला आहे रवा। परत कढईमध्ये मी तूप घातलेलं आहे आणि तुपामध्ये आपण सर्व ॲपल काढून घेत आहोत। छान आता आपल्याला ॲपल आपले परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये। मस्त असं आता ॲपल आपण परतून घेऊया। छान हलवत राहूया 1-2 मिनिटं, जेणेकरून ॲपल छान असं तुपामध्ये परतलं जाईल आणि आपल्या शिऱ्याला खूप छान अशी ॲपलची टेस्ट पण येईल। तर छान आता आपण ॲपल परतून घेऊया। ॲपल चांगलं परतून झाल्यावर बाकीची पुढची प्रोसेस करूया। एकदम सिंपल, सोपी व हेल्दी अशी ही रेसिपी आहे। तुम्ही पण नक्की करून बघा। बघा, आपलं जे ॲपल आहे ते छान असं आपण तुपामध्ये परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वापरू शकता। आता परत आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता यामध्ये जो रवा भाजून घेतलेला आहे तो घातलेला आहे। परत आपल्याला हा रवा घालून छान असं हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान हलवत राहायचं आहे, जेणेकरून ॲपल, ड्रायफ्रूट आणि जो आपला रवा आहे भाजलेला तो छान असा मिक्स होईल। आता हे चांगलं व्यवस्थित हलवत राहूया। 1-2 मिनिटं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। बारीक गॅसवरच ही प्रोसेस करायची। चांगलं मिक्स झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त गोड साखर वापरू शकतो। मी इथे अर्धी वाटी साखर घातलेली आहे, छोटी अर्धी वाटी साखर घातलेली आहे। छान आता मिक्स करून घ्यायचं। तुम्ही यामध्ये गरम दूध सुद्धा वापरू शकता। मी इथे गरम पाण्याचा वापर करणार आहे। तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करून अजून छान असा हेल्दी आपला शिरा तयार करू शकता। इथे बघा, पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता हे पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। मस्त असा हा ॲपलचा शिरा आपण तयार करूया। बघा, हे छान मी मिश्रण आपलं तयार करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत आणि मस्त असा आपला शिरा तयार करणार आहोत। लागेल तसं थोडं थोडं पाणी यामध्ये घालूया आणि छान असं मिक्स करून घेऊया। हे बघा, इथे मी पाणी घातलेलं आहे। आता हे छान हलवत राहायचं। बारीक गॅसवरती मस्त असं हे हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असा आपला ॲपलचा शिरा तयार करायचा आहे। तुम्ही विलायची पावडर सुद्धा घालू शकता यामध्ये। हे तुम्ही बघू शकता किती छान असा आपला शिरा इथे तयार झालेला आहे। मस्त असा आपला ॲपलचा शिरा तयार आहे। कशी एकदम मस्त सिंपल व सोपी रेसिपी आहे। चला आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। इथे मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे। त्यावर थोडेसे ड्रायफ्रूट घालत आहे। आता यावरती कट केलेलं ॲपल सुद्धा घालूया आपण आणि मस्त असा आपण ॲपलचा शिरा एन्जॉय करूया। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने ॲपलचा शिरा करून बघा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।